नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात व्हिजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी सेमी माध्यमासाठी मॅथमॅटिक्सची स्टडी करत आहोत। तर आपण मागच्या पिरियडमध्ये इन्स्क्राइब्ड अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क ह्या कन्सेप्ट्स अतिशय क्लिअरली समजावून घेतलेले आहेत। ज्यांनी कुणी अगोदरचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्यांनी तो अगोदर व्हिडिओ पाहून घ्यावा। आजच्या पिरियड मध्ये त्या संदर्भात असलेला मोस्ट इम्पॉर्टंट थेरम अभ्यासायचा आहे, जो की याचा प्रूफ एखादा पॉइंट देऊन विचारला जातो, पण एक्झाम्पल्स मात्र सर्रास हे असतातच, एक्झामला असतात। याचे एक्झाम्पल आपण प्रॅक्टिस सेट मध्ये पाहणार आहोत, प्रॉब्लेम सेट मधले सुद्धा पाहणार आहोत, म्हणून अगोदर तो थेरम समजून घेऊया। तत्पूर्वी हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। ओके, चला तर आपण स्टार्ट करूया। इन्स्क्राइब्ड अँगल थेरम। इन्स्क्राइब्ड अँगल थेरम या थेरमचं नाव आहे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम। काय आहे पहा। द मेजर ऑफ एन इन्स्क्राइब्ड अँगल, जो इन्स्क्राइब्ड अँगल असतो त्याचं मेजर कसं असतं, इज हाफ, अर्ध, कशाच्या, द मेजर ऑफ आर्क इंटरसेप्टेड बाय इट, म्हणजे त्याचं मेजर, इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजर हाफ असतं, अर्ध असतं, कशाच्या, मेजर ऑफ इंटरसेप्टेड आर्क, जे काही इंटरसेप्टेड आर्क असते त्यानं इंटरसेप्टेड आर्क केलेली जी असते त्या अँगलनं, इन्स्क्राइब्ड अँगलनं जे इंटरसेप्टेड आर्क केलेली आहे त्याच्या मेजरच्या हाफ मेजर त्या अँगलचं असतं। ठीक आहे, हा थेरम आहे। म्हणजे द मेजर ऑफ एन इन्स्क्राइब्ड अँगल, मेजर ऑफ एन इन्स्क्राइब्ड अँगल, इन्स्क्राइब्ड अँगल तुम्हाला चांगलं माहित झालेलं आहे आता। द मेजर ऑफ एन इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ द मेजर ऑफ एन आर्क इंटरसेप्टेड बाय इट, त्यानं इंटरसेप्ट केलेला असतो त्या आर्कच्या मेजरच्या हाफ मेजर त्याचं असतं, इन्स्क्राइब्ड अँगलचं असतं। ओके, हा थेरम पाहण्यापूर्वी बघा आपल्याला 3 कंडिशन या ठिकाणी घ्यायच्यात, विचारात घ्यायच्यात। त्या सर्कलचा सेंटर अँगलवर आहे, त्या सर्कलचा सेंटर इंटेरियर पार्ट मध्ये आहे अँगलच्या, आणि त्या सर्कलचा सेंटर अँगलच्या एक्सटेरियर पार्ट मध्ये आहे। तिन्ही याच्या केसेस आपल्याला विचारात घ्यायच्यात। आपण सर्वांसाठी कॉमनली गिवन आणि टू प्रूव्ह लिहूया। गिवन काय आहे, इन सर्कल विथ सेंटर O, इन सर्कल विथ सेंटर O, एंगल BAC, एंगल BAC is inscribed angle in arc, कोणत्या आर्क मध्ये इन्स्क्राइब्ड आहे, BAC। त्यानंतर अँगल ABC इंटरसेप्ट्स आर्क BXC, आणि टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं, मेजर ऑफ एन अँगल BAC हे हाफ आहे, कशाच्या, मेजर ऑफ एन आर्क BXC। आता याचा प्रूफ मध्ये फर्स्ट केस फर्स्ट, सेंटर ऑफ सर्कल lie on inscribed angle, या इन्स्क्राइब्ड अँगलच्या साइडवर हा सेंटर आहे, आपण असं कन्सिडर करणार आहोत। ही केस फर्स्ट हा, त्याच्यानंतर ती केस सेकंड बघू, त्याच्यानंतर थर्ड बघू। आता ह्या केस मध्ये बघत असताना थोडं लक्षात घ्या, आता बाकीच्याच तेवढा प्रूफ एक आपण प्रूफ लक्षात ठेवला म्हणजे बाकीचं सहज घेता येतो। तर मी काय केलं, कन्स्ट्रक्शन
drawing segment OC. Now in triangle OAC, या ट्रायंगल OAC मध्ये बघा, OAC या ट्रायंगल मध्ये ही साइड AO आणि ही साइड OC सेम आहे. रिझन तर तुम्हाला माहितच असेल, कारण ह्या दोन्ही OA आणि OC या सर्कलच्या रेडियस आहेत आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येतं की OA कॉन्ग्रंट सेगमेंट OC. इथं रिझन लिहिता येतं रेडियाई ऑफ सेम सर्कल. आणि कोणत्याही ट्रायंगल मध्ये जर दोन साइड्स कॉन्ग्रंट असतील तर त्याचे अपोजिट अँगल हे कॉन्ग्रंट असतात, हे तुम्हाला माहित आहे. ही प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टी नुसार आपल्याला सांगता येतं. देअरफॉर अँगल OAC कॉन्ग्रंट अँगल OCA ऑपोजिट angle of congruent side किंवा it is the property of isosceles triangle. आता याच्यामध्ये हे जर अँगल कॉन्ग्रंट असतील तर आपण काय करू, यांचे मेजर सेम असेल. मेजर ऑफ एन अँगल OAC must be equal to measure of an angle OCA and let us consider it is x. आपण त्याचं मेजर घेतलेलं आहे x. आता बघा OAC x आहे, OCA हा सुद्धा x आहे. तर हा तुम्हाला या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल दिसतो. मग हा जर एक्सटेरियर अँगल असेल तर हे त्याचे रिमोट इंटेरियर अँगल आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. रिमोट इंटेरियर अँगल हे दोन. तर याच्यामधला एक थेरम तुम्ही 9th ला पाहिलेला आहे की त्या थेरमला आपण काय म्हणतो, रिमोट इंटेरियर अँगल थेरम. याचं मेजर या दोन इंटेरियर अँगलच्या मेजरच्या सम एवढं असतं. हा थेरम आहे रिमोट इंटेरियर अँगल थेरम. मग आपल्याला असं सांगता येतं की मेजर ऑफ एन अँगल म्हटलं तिथं आपण सांगूया अँगल COB is exterior angle of an triangle AOC. Therefore, measure of an angle BOC या COB एकच आहे is equal to measure of an angle OAC प्लस मेजर ऑफ एन अँगल OCA. याचं मेजर या दोन अँगलच्या मेजरच्या सम एवढा असतं याचं, कारण हे दोन्ही अँगल या अँगलचे रिमोट इंटेरियर अँगल आहेत, दूरचे अँगल आहेत. आणि म्हणून मेजर ऑफ एन अँगल BOC इज इक्वल टू, हियर वी कन्सिडर OAC OCA इज इक्वल टू x. सो x 2x. मेजर ऑफ एन अँगल BOC इज इक्वल टू 2x. ठीक आहे. आता बघा BOC कुठे आहे, अँगल BOC हा अँगल आहे. आता BOC आणि याच्यामध्ये एक रिलेशन आहे, कारण हा तुम्हाला माहित आहे सेंट्रल अँगल आहे. BOC आपल्याला आता ओळखता येतं सेंट्रल अँगल. BOC हा सेंट्रल का आहे, सेंट्रल अँगल का आहे, तर या अँगलचा व्हर्टेक्स या सर्कलचा सेंटर आहे, म्हणून याला सेंट्रल अँगल म्हणतो. तर या सेंट्रल अँगलचं मेजर आणि समोरच्या आर्कचं मेजर हे सेम असतं. मग BOC या अँगलचं मेजर आहे 2x, म्हणजे याचं किती असायला पाहिजे, BXCचं 2xच असायला पाहिजे. मग आपण काय करू, या ठिकाणी असं लिहूया अँगल BOC इज इक्वल टू अँगल BXC. but angle BOC is equal to measure of angle BOC is equal to measure
ऑफ एन आर्क BXC, याचं रिझन लिहिता येतं, डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क. म्हणून आपण काय करू शकतो, मेजर ऑफ एन आर्क BXC असंच लिहूया इंटू 2. x म्हणजे काय, एक तर OAC घ्या किंवा OCA घ्या, कोणतंही एकच आहे. x ला x जशाला तसं, x म्हणजे काय घेऊ, मेजर ऑफ एन अँगल OAC. ठीक आहे. मेजर ऑफ एन आर्क BXC इज इक्वल टू 2 इंटू OAC ला मी BAC लिहितो, BAC अँगल BAC. देअरफॉर मेजर ऑफ एन अँगल BAC इक्वल टू, हे मल्टिप्लाय इकडे गेल्याने डिवाइड होतात, 1/2 मेजर ऑफ एन आर्क BXC. So measure of an angle BAC is equal to 1/2 into measure of an arc BXC. आता ह्याच्यात आपण पहा, आपल्याला जे प्रूव्ह करायचं ते तेच आहे. मेजर ऑफ एन अँगल BAC इज इक्वल टू हाफ मेजर ऑफ एन आर्क BXC आहे. आता हे फार इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आपण याचा वापर करून याला प्रूव्ह करता येतं. याच्यामध्ये तर हे गिवन टू प्रूव्ह सेम आहे. तर इथं तुम्ही काय, हा पॉइंट कुठे आहे, सेकंड केस मध्ये, की तो पॉइंट त्या अँगलचा इंटिरियर पार्ट मध्ये आहे. म्हणून ही सेकंड केस आहे. सेकंड केस मध्ये, केस सेकंड, सेंटर ऑफ सर्कल इज इनसाइड द अँगल, इनसाइड द अँगल. मग अँगलच्या मध्ये आहे. मग आता आपण काय करूया, याच्यासाठी CAD साठी बघा, CAD कोणता अँगल आहे, CAD हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. बघा आहे की नाही, इन्स्क्राइब्ड अँगल आपल्याला ओळखता येतो, त्या अँगलचा व्हर्टेक्स आर्क वर आहे. आणि या आर्कचे दोन, हे जे पाठीमागचं आर्क आहे, त्या दोन एंड पॉइंट या दोन साइड वर आहेत. म्हणून हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे या आर्क मध्ये, आणि तो या आर्कला इंटरसेप्ट करतो. आणि म्हणून याचं मेजर याच्या हाफ असतं. हे आताच आपण प्रूव्ह केलेलं आहे. याच्यासाठी, एवढ्यासाठी हे फिगर आणि हे सेम आहे, म्हणून आपल्याला परत असं करण्याची गरज नाही. असं जर असेल तर याचं मेजर याच्या हाफ आहे, आपण आताच प्रूव्ह केलं. म्हणून फ्रॉम 1, याला वाटलं तर 1 लिहूया. हे फर्स्ट सेकंड केस आहे. अँगल CAD इज इन्स्क्राइब्ड angle which intercepts arc CMD. Therefore, measure of an angle CAD equal to half measure of an arc कोणता आहे, CMD from 1. आता सेम वे BAD सुद्धा, BAD हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, तो याला काय करतो, इंटरसेप्ट करतो. म्हणून याचं सुद्धा मेजर याच्या हाफ आहे, याच्यावरून सांगता येते. सिमिलरली सर्व शॉर्ट मध्ये सांगतो, हे एकदाच सर्व लक्षात आलं की बाकी काही नाही, हे सारखंच, याचाच आपण आधार घेतलेला आहे. सिमिलरली अँगल BAD डायरेक्टली तो लिहिण्यापेक्षा, असं लिहिण्यापेक्षा, BAD इज इक्वल टू हाफ मेजर ऑफ एन आर्क, कोणता आहे तो, BND. हे सुद्धा फ्रॉम 1, याला नंबर 2 देऊ. आता CAD प्लस DAB म्हणजे काय होईल, CAB होईल किंवा BAC होईल. मग आपण काय करू, या 1 आणि 2 ची ऍडिशन करू. मेजर ऑफ एन अँगल CAD प्लस मेजर ऑफ एन अँगल BAD is equal to half measure of an arc CMD plus half
measure of an arc BND. So measure of an arc CAD plus BAD. CAD बघा, CAD plus BAD means CAB या BAC हा होल अँगल होतो. हा अँगल प्लस हा अँगल म्हणजे होल अँगल, म्हणून आपण याला अँगल BAC लिहूया. इज इक्वल टू 1/2 कॉमन घेतो. मेजर ऑफ एन आर्क CMD प्लस मेजर ऑफ एन आर्क BND, measure of an angle BAC is equal to 1/2. हे फिगर मध्ये बघा, CMD प्लस BND म्हणजे पूर्ण होतो. हा एवढ्याला आपण काय कन्सिडर केलं, x पॉइंट घेतला तर CXB किंवा BXC इज इक्वल टू मेजर ऑफ एन आर्क, याला काय म्हणायचं BXC, हा होल आर्क होतो BXC. आता हे झालं प्रूफ. बघा परत याच्यामध्ये तेच झालं जे प्रूफ करायचं होतं, BAC हाफ BXC. आता याचं मी लिहून देणार नाही, फक्त समजावून सांगतो, बघून घ्या, हे लिहिण्याची आवश्यकता नाही. आता आपण काय करू, हा पॉइंट या अँगलच्या बाहेरच्या साईडला घेतला, एक्सटिरियर पार्ट मध्ये, सेंटर हा सर्कलचा. तर आपण याच्यात पहा, हा अँगल होल अँगल CAD शॉर्ट मध्ये लिहितो बघा, CAD मेजर ऑफ एन अँगल CAD इक्वल टू हाफ मेजर ऑफ एन आर्क C. इथून एवढा आहे CX, हे काय घेता येईल आपल्याला D घेता येईल किंवा CMD म्हणता येईल किंवा CND म्हणता येईल. काही मी नेम कसं द्यायचं ते सांगितलं होतं. CBD असं लिहितो मी, CBD एवढ्याचं, कारण CAD हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि तो याला इंटरसेप्ट करतो, म्हणून याचा अँगल याच्या हाफ असतं. हे आपण नंबर 1 मध्ये प्रूव्ह केलेलं आहे. नेक्स्ट, आता इथून एवढा पार्ट बघा, मेजर ऑफ एन अँगल BAD इज इक्वल टू हाफ, हे सुद्धा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, तो याला इंटरसेप्ट करतो. मेजर ऑफ एन आर्क व्हॉट BND, हे फर्स्ट सेकंड याच्यातलं. आता हे नको, हे आपला अँगल नाही ओरिजिनल, म्हणून काय करू, हे हा जो अँगल घेतला होता त्याच्यातून हे मायनस करूया. म्हणजेच मेजर ऑफ एन अँगल CAD मायनस मेजर ऑफ एन अँगल BAD इज इक्वल टू, याच्यातून 1/2 कॉमन घेऊ, मेजर ऑफ एन आर्क CBD मायनस मेजर ऑफ एन आर्क BND. ओके, सो CAD या अँगल मधून BAD हा अँगल मायनस केला तर हा अँगल मिळतो. तो अँगल कोणता आहे BAC, याला आपण अँगल म्हणणार अँगल BAC इक्वल टू, हे हाफला हाफ. आता तसंच या CBD मधून BND मायनस करा, म्हणजे काय येईल CXB किंवा BXC, मेजर ऑफ एन आर्क BXC. परत तेच प्रूव्ह केलं आपण. तिन्ही केसेसमध्ये अशा प्रकारचा प्रूफ देता येतो. तर हे सगळ्यात मेन आहे, महत्त्वाचं आहे. हे आपल्याला प्रूफ केलं की याचा आधार घेऊन असं केस असो का असे केस असो आपल्याला सेम रिझल्ट मिळतो. तर हा थेरम अतिशय इम्पॉर्टंट आहे बघा, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. जो अँगल इन्स्क्राइब्ड असतो त्याचं मेजर हे त्यानं इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या हाफ असतं. ठीक आहे, बघून घ्या, प्रूफ अतिशय सोपे आहे. यानंतर बघा, दोन महत्त्वाच्या कोरोलरीज ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आहेत, त्या दोन्हीही इम्पॉर्टंट आहेत. तर पहिली कोरोलरीज काय सांगते, अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क, जे अँगल सेम आर्क मध्ये इन्स्क्राइब्ड असतात ते कॉन्ग्रंट असतात. अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेम आर्क आर कॉन्ग्रंट अँड अनदर वन इज angle inscribed in a semicircle is right angle. Angle inscribed in a semicircle, suppose this is a semicircle, so in this semicircle if the angle is inscribed then it is right angle. So these are two corollaries we have to prove. आपल्याला या ठिकाणी ही आणि ही दोन्हीही कोरोलरीज प्रूव्ह करायच्या आहेत. तर स्टार्टिंगला बघा, पाहून घ्या, सांगितलेलं जे आहे अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क, हे जे दोन अँगल दिसतात तुम्हाला, हे दोन्ही अँगल एकाच आर्क मध्ये इन्स्क्राइब्ड आहेत. म्हणजे हा अँगल ABC हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे कोणत्या आर्क मध्ये,
ABD याच आर्क मध्ये आणि ACD हा सुद्धा अँगल इन्स्क्राइब्ड आहे या आर्क मध्ये. म्हणजे दोन्हीही अँगल हे एकाच आर्क मध्ये इन्स्क्राइब्ड आहेत. हे तुम्हाला लक्षात येतं, फिगर मध्ये दाखवलं वेगळ्या रेड कलरनं. या आर्क मध्ये हे दोन्हीही अँगल इन्स्क्राइब्ड आहेत. जर सेम आर्क मध्ये ते इन्स्क्राइब्ड असतील, सेम आर्क मध्ये जर ते अँगल इन्स्क्राइब्ड असतील तर ते कॉन्ग्रंट असतात. सो गिवन इज angle ABD and angle ACD are inscribed. Angle in arc ABD या आर्क मध्ये. आणि आपल्याला प्रूव्ह करायचं अँगल ABC कॉन्ग्रंट अँगल ACD हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर याचा प्रूफ पहा. आपण मागच्या थेरमचा यूज करणार आहोत. स्टार्टिंगला या अँगल बद्दल बघा. अँगल ABC. अँगल ABC इज इन्स्क्राइब्ड अँगल विच इंटरसेप्ट an arc APD. So the measure of such inscribed angle is half the intercepted arc by this angle. So angle ABC, measure of an angle ABC is equal to half measure of an arc APD. APD reason is inscribed angle theorem. inscribed angle theorem हे inscribed angle theorem आहे. त्यानंतर याला फर्स्ट म्हणूया सेम वे. ACD is also inscribed angle in same arc. So angle measure of angle ACD is equal to half of measure of an arc APD. हा सुद्धा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, तो याच आर्कला इंटरसेप्ट करतो आणि म्हणून याचं मेजर सुद्धा या आर्कच्या हाफ असतं. या ठिकाणी सुद्धा आपल्याला सांगता येईल इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. नाउ दिस इज नंबर 2. आता ह्या दोन याच्यावरून बघा 1 आणि 2 मध्ये राईट हँड साइड सेम आहे आणि म्हणून लेफ्ट हँड साइड सेम असायला पाहिजे. देअरफॉर मेजर ऑफ एन अँगल ABC इज इक्वल टू मेजर ऑफ एन अँगल ACD फ्रॉम 1 अँड 2. राईट. ज्या दोन अँगलचे मेजर सेम असतात ते कॉन्ग्रंट असतात. सो अँगल ABC कॉन्ग्रंट अँगल ACD. तर हे अतिशय महत्त्वाचा रिझल्ट आहे, लक्षात ठेवा. कुठलेही दोन अँगल इन्स्क्राइब्ड जर एका आर्क मध्ये असते, कॉमन आर्क मध्ये असतील तर ते कॉन्ग्रंट असतात. द अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रंट. मोस्ट इम्पॉर्टंट रिझल्ट इज देअर. अगेन द अँगल विच इज इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज राईट अँगल. जे अँगल हे सेमी सर्कल मध्ये इन्स्क्राइब्ड असतं तो राईट अँगल असतो. इथेही आपण अतिशय सोप्या पद्धतीने प्रूफ लिहू शकतो. गिवन काय आहे, अँगल ABC इज इन्स्क्राइब्ड इन आर्क और सेमी सर्कल ABC. हे सेमी सर्कल है because AC is a diameter. This chord passes through center, and you know when any chord passes through the center, then such chord is called as a diameter. So this is the diameter, and this diameter means this chord is the biggest chord in the circle. So diameter AC is a diameter. So now we have to prove angle ABC is equal to 90 degree. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आपण परत इन्स्क्राइब्ड अँगल थेरम लिहूया. हे जर सेमी सर्कल असेल तर उरलेलं हे सुद्धा काय असेल, सेमी सर्कल असेल. एखादा अँगल जर सेमी सर्कल मध्ये इन्स्क्राइब्ड असेल तर तो सेमी सर्कलला पुढच्या सेमी सर्कलला म्हणजे त्याच्या अपोजिट असलेल्या सेमी सर्कलला काय करतो, इंटरसेप्ट करतो.
आणि म्हणून त्याचं मेजर जे आहे, मेजर ऑफ एन अँगल ABC मस्ट बी इक्वल टू हाफ ऑफ द मेजर ऑफ एन आर्क AMC. So reason is inscribed angle theorem. Inscribed angle theorem. But measure of an arc AMC is equal to 180 degree because this is the semicircle, and the measure of semicircle is 180 whereas the measure of circle is 360. So measure of an angle ABC equal to 1/2 as it is, and measure of an arc AMC is 180. Then measure of an angle ABC is equal to cancel to 180/2, then we get 90, and this is our aim to prove this angle is right angle. Thus the angle ABC is a right angle. So any angle which is inscribed in a semicircle is a right angle. Okay, so this is the important concepts from inscribed angle theorem. ठीक आहे, यानंतरचा पार्ट आपण नेक्स्ट पिरियड मध्ये बघूया. तत्पूर्वी ह्या जर पिरियड आपल्याला आवडला तर निश्चितच लाईक करायला विसरू नका.